हॅलो मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण सेबीचा जो नवीन नियम आला त्याचे ॲडव्हान्टेज आणि डिसॲडव्हान्टेज काय ते आपण बघूया आणि आपण त्यामध्ये कसं ट्रेड करू शकतो ते त्याबद्दल आपण डिस्कस करूया. आणि मी तुम्हाला कालची म्हणजे 3 ऑक्टोबरची माझी जी पोझिशन होती, मला प्रॉफिट झालं की लॉस झालं त्याचा मी तुम्हाला डिटेल व्हिडिओ सांगतो. तुम्ही ऑलरेडी तो शॉर्ट्समध्ये बघितला असेल, पण अगर सुरुवात करू अगर ऑप्शन बाईंगची तर ऑप्शन बाईंगमध्ये मला 1330 रुपयाचा प्रॉफिट झाला फक्त. ॲक्च्युली तो प्रॉफिट थोडा 2500पर्यंत होता, पण मी ॲक्च्युली हॉस्पिटलमध्ये होतो आणि मी जे हॉस्पिटलून बाहेर पडलो तेव्हा मी बघितलं तर तो ऑलरेडी ते 2500 रुपये प्रॉफिटवरून तो 1400ला आला. तर मला आता कळालेलं की अजून थोडं मार्केट खाली येऊ शकतं, म्हणजे माझा प्रॉफिट आहे तो अजून कमी होऊ शकतो. म्हणून मी तो मार्केटवरती एक्झिट केला. तर मी तिकडे टोटल 1330 रुपयाचा प्रॉफिट फक्त बुक करू शकलो. ॲक्च्युली तेव्हा अगर बघितलं असतं, पण हॉस्पिटलमध्ये असताना आपण मोबाईल चेक नाही करू शकत, त्यामुळे मी ॲक्च्युली तो मोबाईल चेक पण नाही केला आणि त्याच्यामध्ये माझे 1200 रुपये कमी प्रॉफिट झाला. आणि ॲक्च्युली मला टार्गेट 2500 ते 2700च्या आसपास मला टार्गेट होता. आणि त्याच्यानंतर अगर तुम्ही दुसरं बघत असाल तर मी निफ्टीमध्ये ऑप्शन सेलिंग केलेली आणि बँक निफ्टीमध्ये जी ऑप्शन बँकची जी स्ट्रॅटेजी आहे तीच मी फॉलो केली. आणि निफ्टीमध्ये माझी प्राईज ॲक्शन जी आहे ती मी प्राईज ॲक्शनचं स्ट्रॅटेजी फॉलो केलेली. त्यामध्ये मला फक्त 342 रुपयाचा लॉस झाला. तो लॉस कसा झाला ते तुम्हाला सांगतो. मी सुरुवातीला जसं सांगितलं गॅपडाऊन ओपन झालं, जसं मी तुम्हाला सांगितलं 5 मिनिटाची अगर रेड कॅन्डल बनते आणि त्याचा लो ब्रेक होत असेल तर आपण एंट्री घेऊ शकतो. पण तुम्हाला माहिती आहे मी एंट्री थोडी लवकर घेतो, त्यामुळे माझी एंट्री ऑलमोस्ट ह्या लेवलच्या आसपास झालेली. आणि त्याच्यानंतर मार्केट जेव्हा इथे आलं ना तरी मला ऑप्शन सेलिंगमध्ये प्रॉफिट दिसत नव्हता, कारण तो फ्रायडे होता आणि फ्रायडेला ऑप्शनचा डीके थोडा कमी असतो. त्यामुळे जेव्हा इथे आलं तेव्हा फक्त मला मॅक्झिमम 200 रुपये की 300 रुपयाचा प्रॉफिट दिसत होता. त्यामुळे मी काय केलं, मी माझा SL आहे ना या लेवलच्या आसपास आला 25,195. मी डिसाईड केलं 25,195च्या आसपास आला की मी माझी पोझिशन आहे ती एक्झिट करीन, कारण प्रॉफिटच मिळत नव्हता. तेव्हा मला डाऊट आला की कदाचित मार्केट रिव्हर्स होऊ शकतं आणि मार्केट तिकडूनच रिव्हर्स झालं. आणि मी फक्त मॅक्झिमम एकच एंट्री घ्यायचा प्रयत्न केलेला की म्हटलं आता ह्याच्यानंतर परत एंट्री नाही घेणार. त्यामुळे अगर प्रॉफिट आलं तर आलं, नाही आलं तर आपला जो SL आहे छोटासा तो देऊन आपण मार्केटमध्ये निघून जाऊ. तर मग जसं रिव्हर्स झालं मी माझा एक्झिट आहे तो देऊन टाकला आणि त्याच्यामध्ये मला फक्त 342चा लॉस झाला. ओके. आणि पीचं बघायचं झालं तर मला ॲक्च्युली कॉल बाय करायचा होता हेजिंगसाठी, तो मी चुकून पी बाय केला, तर तो मी इमिजिएट एक्झिट केली त्याच्यामध्ये फक्त माझ्या 32 रुपयाचा लॉस झाला. ओके. तर टोटल मला त्या दिवशी सेलिंगमध्ये 375चा लॉस झाला आणि ऑप्शन बाईंगच्या स्ट्रॅटेजीमध्ये 1330 रुपयाचा प्रॉफिट झाला. ओके. तर हे झालं. आणि आता जो सेबीचा नवीन नियम आहे त्याच्याबद्दल आपण डिस्कस करूया. त्याचे पहिलं आपण ॲडव्हान्टेज आणि डिसॲडव्हान्टेज बघूया. तर सुरुवातीला आपण त्याचा डिसॲडव्हान्टेज बघूया. डिसॲडव्हान्टेज मी तुम्हाला सांगतो. अगर समजा जे लोकांकडे फंड कमी किंवा एका लॉटने काम करत आहेत, बरं, म्हणजे ऑलमोस्ट समजा 2000-3000 ह्या फंडने अगर यूज करत असेल मार्केटमध्ये, तर त्यांच्यासाठी थोडासा प्रॉब्लेमॅटिक आहे. का ते तुम्हाला सांगतो. समजा आपण एक निफ्टीचं एक्झाम्पल घेऊया. निफ्टीचं एक्झाम्पल आपण समजा 100 रुपयाचा प्रीमियम आपण बाय करतो आहे, ठीक आहे, इंटू 25 लॉट्स. आपल्याला किती फंड लागतो? 2500 रुपये. बरं, 2500 रुपये आपल्याला फंड लागतो. आणि नवीन नियमानुसार हा जो लॉट साईज आहे ती 70, 75, 80 म्हणजे इंटू 3 पकडा, त्याच्या हिशोबाने वाढणार आहे. अगर समजा इकडे 75 झालं, फॉर एक्झाम्पल 75 झालं, 100 रुपयाचा प्रीमियम सेम घेतला, तर आपल्याला इथे फंड लागणार आहे 7500. ठीक आहे. म्हणजे ज्यांच्या अकाउंटमध्ये अगर समजा डीमॅट अकाउंटमध्ये समजा 2000, 3000, 4000च्या आसपासचा फक्त फंड असेल तर त्यांच्यासाठी थोडा प्रॉब्लेमॅटिक आहे. पण जे ऑलरेडी 4 लॉटने काम करतात किंवा 5 लॉटने काम करतात त्यांना जास्त फरक नाही पडणार. त्यांचं फक्त काय होणार, जिथे 4 लॉट मारतात तिकडे फक्त 1 लॉट मारू शकतात. ठीक आहे. आणि ते पण माझ्यासाठी ते चुकीचं वाटत नाही. ते तर मी तुम्हाला त्याचा ॲडव्हान्टेज आहे तो मी तुम्हाला नंतर सांगतो. फक्त पहिले तुम्हाला डिसॲडव्हान्टेज सांगतो की ह्यामध्ये काय होणार, जे कमी फंडने काम करतात त्यांच्यासाठी थोडंसं प्रॉब्लेम होऊ शकतो. पण जे नॉर्मली लॉट मारतात त्यांना माझ्या तर एवढा काय फरक पण नाही पडणार आहे. ओके. आणि त्याच्यामध्ये दुसरं एक डिसॲडव्हान्टेज मला काय वाटतं, SL थोडा मोठा होणार. ठीक आहे. आता आपण समजा एका लॉटवरती आपण 20 पॉईंटचा SL देतो ना, तर 75च्या लॉटवरती अगर समजा तुम्ही 20 पॉईंटचा SL दिला तर तो डायरेक्ट 1500 रुपयाचा SL होणार. ठीक आहे. म्हणजे डायरेक्टली इंटू तुमचा 3 होणार, काही असू दे. तर हा एक थोडासा डिसॲडव्हान्टेज आहे. आणि हे झालं ऑप्शन बाईंगचं. आणि आता मी तुम्हाला ऑप्शन सेलिंगचं सांगतो. ऑप्शन सेलिंगचं डिसॲडव्हान्टेज तुम्हाला सांगतो. आता समजा एक लॉट तुम्हाला सेल करायला फॉर एक्झाम्पल 1 लाख रुपये लागते, बरोबर. तर आता तुम्हाला सरळ 3 लाख रुपये लागणार. ओके. आणि अगर तुम्ही हेजिंग करता, हेजिंगवरती तुम्हाला 40,000 रुपये लागत असतील तर तुम्हाला सरळ तिकडे 1,20,000 रुपये लागतील, बरोबर. 1.20 लाखच्या आसपास तुम्हाला लागेल. आणि फक्त एवढंच की आता एवढं केलं आहे तर त्यांनी ते हेजिंगचं बंद नाही करायला पाहिजे. हेजिंगवरती जो फंड कमी लागतो ते बंद नाही करायला पाहिजे. मोस्टली करणार नाही, पण आपली गव्हर्नमेंट आहे, गव्हर्नमेंटचा काय भरोसा नाही, ते काही करू शकतात. ठीक आहे. तर ते फक्त हेजिंगचं बंद केलं
तर थोडा प्रॉब्लेमॅटिक होऊ शकतो. अगर नाही केलं तर ठीक आहे, जिथे आपण 3 लॉट मारतो तिकडे आपण 1 लॉट मारू शकतो. ठीक आहे. तसं मग आपण हेजिंग करतो, हेजिंगमध्ये आपल्याला 40,000 रुपये लागत असेल तर 120मध्ये पण ॲटलिस्ट आपण 1 लॉट सेल करू शकतो. ओके. हे सध्या झालं डिसॲडव्हान्टेज फक्त ऑप्शन बाईंगचं आणि ऑप्शन सेलिंगचं. ज्यांच्याकडे फंड कमी आहे, ज्यांच्याकडे ऑप्शन सेलिंग जे 40,000ने करतात त्यांना पण थोडा प्रॉब्लेमॅटिक आहे. आणि जे ऑप्शन बाईंग समजा एका लॉटवरती फक्त करतात 3,000 किंवा 4,000च्या हिशोबाने, त्यांच्यासाठी थोडं प्रॉब्लेमॅटिक होऊ शकतं. आणि आता आपण ॲडव्हान्टेजबद्दल बोलूया. ॲडव्हान्टेजचं मी तुम्हाला सांगतो. ॲडव्हान्टेजचं काय, समजा आता पहिलं आपण ऑप्शन बाईंगचं बघूया. ऑप्शन बाईंगमध्ये आता समजा तुम्ही 100 रुपयाच्या प्रीमियमचं तुम्ही बाय केलं. ओके. पहिले आपण 25 लॉटने बाय करायचो, 100 पॉईंटला आपल्याला 2,500 रुपये मिळायचे, बरोबर. तर आपण आता ह्याच्यामध्ये अगर समजा 100 पॉईंट अगर ह्याच्यामध्ये कॅप्चर करतो आहे ना, तर आपल्याला सरळ 7,500 रुपये मिळणार. ठीक आहे. म्हणजे तुम्ही जेवढे पॉईंट 25 लॉटवरती कॅप्चर करतात तेवढेच अगर तुम्ही ह्याच्यावरती करत असाल तर तुम्हाला चांगलं प्रॉफिट होऊ शकतं. आणि मी जसं सांगतो, जे ट्रेडर 1:4 किंवा 1:5साठी ट्रेड करतात ना, त्यांच्यासाठी ही जी स्कीम आहे ही सगळ्यात जास्त प्रॉफिटेबल होणारी आहे. ठीक आहे. त्याच्यामुळे अगर समजा तुम्ही 1:1 किंवा 1:2ने अगर ट्रेड करत असाल त्यांच्यासाठी थोडासा प्रॉब्लेम होऊ शकतो. पण जे अगर 1:4 1:5, जसं मी तुम्हाला सांगतो कमीत कमी 1:4 घ्या आणि 1:5 घ्या. अगर जे 1:4 आणि 1:5 घेतात त्यांच्यासाठी ही ॲक्च्युली खूप फायद्याची गोष्ट होऊ शकते. फक्त एवढंच की अजून काय नवीन नियम नाही यायला पाहिजे. अगर ह्याच नियम अगर कंटिन्यू ठेवला आणि फक्त 75च्या आसपास अगर लॉट साईज वाढवली तर हे एक चांगले प्रॉफिटेबल, आपण अजून एक चांगलं प्रॉफिटेबल होऊ शकतं. आणि त्याचं दुसरं मी तुम्हाला ऑप्शन सेलिंगचं सांगतो. ऑप्शन सेलिंगमध्ये 2 प्रकार येतात, एक ॲट द मनी आणि जो इन द मनी, बरं. जो इन द मनीमध्ये करतो आहे तो काय करणार, तो स्लाइटली ॲट द मनीमध्ये करणार किंवा हलकंसं इन द मनी, म्हणजे 50 पॉईंट किंवा 100 पॉईंटने इन द मनी करणार. जेणेकरून जिथे 100 रुपयावरती त्यांना फक्त 25,000 मिळत होते ॲट द मनीला, तिकडे त्याला डायरेक्ट 7,500 रुपये मिळणार, बरोबर. आणि जो आता समजा जो इन द मनीमध्येच करतो, आता समजा माझ्यासारखं बघूया. आता मी जो ऑप्शन बाईंग करतो, ऑप्शन सेलिंग करतो, अगर मी फॉर एक्झाम्पल मी निफ्टीचं पण सांगतो, मी निफ्टीचं पण कमीत कमी 400 पॉईंटच्या आसपासचा मी ऑप्शन सेल करतो. तर तिकडे मला सरळ किती प्रॉफिट होणार, ह्याचं तुम्ही सरळ 4 पटीने करा. ठीक आहे. म्हणजे ऑलमोस्ट 728 ऑलमोस्ट 30,000च्या आसपास तिकडे मला प्रॉफिट होणार. ठीक आहे. मग जिथे मला 7,500 रुपये मिळतात तिकडे मला डायरेक्ट 30,000 रुपये मिळणार. तर तेच मी एक सांगतो की अगर इकडे आपलं थोडं नुकसान तरी होत असेल ना, आपल्याला बघा SL हा आपल्याला द्यायचाच आहे, बरोबर. भले कमी प्रीमियम असू दे किंवा तुमचे कमी लॉट असू दे किंवा मग जास्त लॉट असू दे, तुम्हाला हा SL द्यायचाच आहे. तर अगर आपला SL फिक्स असेल आणि आपलं टार्गेट अगर 1:4 असेल ना, तर ह्यामध्ये आपल्याला एक खूप चांगला प्रॉफिट होऊ शकतो. आपल्याला फक्त काय करायचं आहे, आपल्याला फक्त महिन्यातून फक्त आपल्याला 1 किंवा 2 आठवडे फक्त सक्सेसफुल व्हायचं आहे आता. ठीक आहे. आता जिथे आपल्याला 3 आठवडे सक्सेसफुल व्हायचं होतं, आता फक्त 1 to 2 वीक्स आपल्याला सक्सेसफुल व्हायचं आहे. 1 वीक अगर आपल्या साईडने अगर 100% गेलं तर आपल्याला सरळ समजा मी 30 नाही पकडत, समजा मी 25 पकडतो. अगर मला 25,000 तरी आले पहिल्या आठवड्याला आणि दुसऱ्या आठवड्यात जो प्रॉफिटेबल झाला तिकडे मी सांगतो चला 15,000 आले, तर तिकडे आपल्याला टोटल इकडे 40,000 होतो, बरोबर. आणि त्याच्यामध्ये आपण समजा मी सांगतो 15,000 आपल्या SLमध्ये अजून एक्स्ट्रा गेले असं समजा. ठीक आहे. पुढचे 2 आठवडे समजा 15,000 रुपये तरी एक्स्ट्रा गेले तरी आपल्याकडे एक 25,000ची अमाऊंट आपल्याकडे डिसेंट राहू शकते. ठीक आहे. म्हणजे ॲडव्हान्टेज पण आहे त्याच्यामध्ये. ज्यांच्याकडे फंड कमी आहे त्यांच्यासाठी डिसॲडव्हान्टेज आहे, पण ज्यांच्याकडे फंड आहे, इनफ अमाऊंट आहे, तर ते एक चांगल्या प्रकारे प्रॉफिटेबल राहू शकतात. फक्त आणि फक्त अगर तुम्ही रिस्क रिवॉर्ड अगर तुमच्या फेवरमध्ये ठेवलं. आता मनी मॅनेजमेंट हे ऑटोमॅटिकली होणार. आता ह्याच्यामध्ये तुम्हाला काही करायची गरज नाही फक्त. आणि तुम्हाला आता फक्त एका गोष्टीवरती काम करतं, ते पण रिस्क रिवॉर्ड. ठीक आहे. मी तुम्हाला जसं सांगतो रिस्क रिवॉर्डवरती काम करा. 1:4 ठेवला तुम्हाला ह्याच्यापेक्षा चांगलं बेनिफिट होऊ शकत नाही. जिथे तुम्हाला 2,500 रुपये मिळतात एका लॉटवरती, तिकडे तुम्हाला सरळ 7,500 रुपये मिळणार. फक्त एक आहे जिथे 500चा SL जात होता तिकडे तुम्हाला 1,500चा SL जाऊ शकतो. ठीक आहे. त्यामुळे पण टार्गेट मोठा मिळाला तर आपण मंथली आपण एक ग्रीनमध्ये राहायचं, आपण इझिली राहू शकतो ग्रीनमध्ये. ठीक आहे. मंथलीमध्ये प्रॉफिटेबल राहण्याचा चान्सेस जास्त पटीने वाढू शकतात. आणि माझ्या ऑप्शन बाईंगचा 3rd वीक पण कंप्लीट झाला आहे. तर ह्या आठवड्यामध्ये ॲक्च्युली खूप रिझल्ट खूप चांगला आला आहे. तर तुम्हाला त्याबद्दल व्हिडिओ हवा असेल तर मला कमेंट करून सांगा. आणि याबद्दल अजूनही तुम्हाला काय डाऊट असेल तर तुम्ही कमेंट करू शकता. व्हिडिओ आवडल्यास लाईक करू शकता. धन्यवाद.